मित्रांनो, पावसाळा आला की पहिली गोष्ट म्हणजे असते ती म्हणजे गवत. पीक आपल्याला पेरायच्या अगोदर गवत बिना पेरता बिना काय करता भरपूर मोठ्या प्रमाणात उगवत असतं. त्यापेक्षा काही गवतं अशी असतात की जी कायमची आपल्या म्हणजे पिकामधून काढली तरी परत परत येत राहतात. त्याच्यामध्ये हरळी असो किंवा लवाळा असो, यापैकी लवाळ्यापैकी आज आपण असं त्याच्यापैकी मध्ये रामबाण उपाय बघणार आहे की ज्याने लवाळा हा संपुष्टात येणारच 100%च. लव्हाळ्याचा काटा हा बसणार आहे. आपण मागे एका व्हिडिओमध्ये उन्हाळ्यामध्ये लव्हाळ्यासाठी आपण काय करायला पाहिजे त्यावरती व्हिडिओ बनवला होता. पण त्याच्यापेक्षा ह्या उपायाने लव्हाळा हा 100% गायब होतो. तर आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, बिना पाण्याचं आपण शेतामध्ये काही गोष्टी टाकल्याच्या नंतर लव्हाळा हा कमी होत असतो. पण आपण तणनाशकबद्दल आज चर्चा करणार आहे की लव्हाळ्यासाठी आपण कोणते तणनाशक मारले पाहिजे, कशा पद्धतीने मारले पाहिजे, त्याचा परिणाम किती दिवसात दिसतो, त्यासाठी आपण कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि हे सगळं करणं आपल्याला साधारणतः कोणत्या सीझनमध्ये किंवा कोणत्या टायमिंगला सोयीस्कर पडतं. आता सध्या पाऊस झालेला आहे. आता पाठीमागे दिसतंय तुम्हाला शेतामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात लव्हाळा आला आहे आणि फक्त लव्हाळाच उगवलेला आहे, दुसरं कुठलंही गवत नाही. आणि दुसरं गवत असेल तरीसुद्धा ह्या औषधाने ते जाणार आहे. तर त्यामध्ये आपण काय करायचं, मेरा 71 असतं त्याचे एक पुडी एका 15 लिटरच्या पंपासाठी घ्यायची आणि त्यामध्ये अर्ध लिंबू टाकायचं, एक मूठभर मीठ टाकायचं आणि एक मूठभर धुण्याचा सोडा म्हणजे ह्याचा, या 3-4 गोष्टी टाकून मिक्स करून घ्यायचं आणि त्याची फवारणी एकदम दाट करून घ्यायची, जेणेकरून प्रत्येक गवतावरती औषध गेलं पाहिजे. आणि फवारणी करते वेळेस रान असं ओलं असायला पाहिजे, म्हणजे जास्त ओलावर रानात असेल तेवढं लवकर गवत आपलं मरणार असतं. आणि हे सगळं आपण पावसाच्या टायमिंगला अतिशय सहजपणे करू शकतो, कारण उन्हाळ्यात रान ओलवायचं आणि त्याच्यानंतर त्याला औषध मारायचं, परत ओलवायचं, परत औषध मारायचं, हे जरा जास्तच कुटाण्याचं होते. म्हणजे पिकाच्यावर त्या गवताचे लाड होत आहेत आणि एवढं काय कोणी करू शकत नाही, कारण बाकीची पण बरीच कामं असतात शेतकऱ्याला. त्याच्यामुळं पाऊस पडल्याच्या सुरुवातीला ज्या भागामध्ये आपल्या रानाच्या लव्हाळा जास्त आहे, आता आमच्या इथून तिथून तुम्हाला दिसतंय पूर्ण हिरवं झालं आहे, तो सगळा लव्हाळाच आहे. आणि ह्या शेतामध्ये लव्हाळा कायमचाच असतो, म्हणजे सारखा येत असतो. मग त्याच्यासाठी आम्ही मागच्या एका वर्षी दुसऱ्या शेतामध्ये असाच प्रयोग केला होता, त्याचा 100% रिझल्ट मिळाला. मग ह्या वर्षी ह्या शेतामध्ये तो प्रयोग करायचा. म्हणजे काय होतं, दरवेळेस आपण सगळं शेत पडीक पण नाही ठेवू शकत. आता हे 2 महिन्यासाठी आपल्याला खाली ठेवावं लागणार आहे. 2 महिने म्हणजे कसं, आता हे गवत यायला 15 दिवस गेलेले आहेत इथपर्यंत, म्हणजे पाऊस आल्याच्या नंतरून ते फुटायचं वगैरे. आणि आता औषध मारून करून त्याला आपल्याला परत 15 दिवस ते गवत जळायला जाणार आहेत. आणि त्याच्यानंतर आपण महिन्याने त्याच्यामध्ये काय पेरायला योग्य राहतं, कारण औषध मारल्या लगेच पेरणं पण थोडंसं चुकीचं आहे, कारण औषधाचे जे साईड इफेक्ट आहेत ते आपल्या पिकावरती येऊ शकतात. आणि याच्यानंतर आपण पाळी वगैरे करून परत आणखी जरी टाईम असेल तरी आणखी एखाद्या वेळेस एखादी फवारणी घेऊन टाकायची. 3-4 फवारणी अशा झाल्या म्हणजे असं लव्हाळा उगवून देऊन आपण काही नाही केलं तरीसुद्धा एक पाळी मारायची फक्त एक काकऱ्याची, आणि त्याच्यानंतर परत दुसऱ्यांदा लव्हाळा उगवत असं, म्हणजे असं करून करून त्याचं ज्या गाठी असतात, ते जे नागरमोती असतात ते पूर्ण कुजूस्तोवर आपण हे तणनाशकची फवारणी करत राहायचं. सोबतच जर पिकात असेल लव्हाळा तर त्याच्यासाठी सुद्धा आपण पाठीमागे एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, त्याच्यासाठी सुद्धा तणनाशक असतं लव्हाळ्यासाठी. फक्त लव्हाळ्यावरती जाऊन द्यायचं, पिकावरती जाऊन द्यायचं नाही. आणि त्याने सुद्धा लव्हाळा बऱ्यापैकी हा कमी होत असतो, कमीत कमी एक खुरपान तरी वाचती. सोबतच त्याचबरोबर जी हरळी असते आपल्या रानात त्याच्यासाठी सुद्धा आपण राऊंडअप वापरू शकतो. राऊंडअप ह्याच्यासाठी सुद्धा चालतं, म्हणजे लव्हाळ्यासाठी सुद्धा चालतं. अशा पद्धतीने आपण एकाडे एक, म्हणजे हे औषध एक वेळेस, ते औषध एक वेळेस, अशी फवारण्या करून 3-4 वेळेस जर फवारण्या केल्या तर नक्कीच त्या लव्हाळ्याच्या गाठी त्या कुजायला मदत होत असते. आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच थांबूया. दिलेली माहिती जर महत्त्वपूर्ण वाटली असेल तर शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला नवीन पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा, कारण आपण आपल्या चॅनलवरती शेतीविषयीच्या नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवून अपलोड करत असतो. सोबतच तुमच्या काही जर कल्पना असतील किंवा काय आयडियाज असतील तर कमेंटमध्ये जरूर कळवा, आपण त्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.